कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा बालेकिल्ला. ताकद मिळाली. भोंदूबाबा अशोक खरात विरोधात आणखी एक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात अशोक खरात विरोधात आणखी एक गुन्हा दाखल. पीडित महिला गर्भवती असताना नराधम खरातने लैंगिक शोषण केल्याची तक्रार. नराधम अशोक खरात विरोधात लैंगिक अत्याचार, महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंधक कलमांतर्गत गुन्हा दाखल. ज्या पुरोगामी महाराष्ट्रात स्त्रीचा सन्मान करण्यात येतो अशाच महाराष्ट्रातील नाशिकमधील या भोंदू अशोक खरात याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले आहे. अशा या भोंदू खरातला अटक करण्यात आलेली असून शोषित महिला पुढे येऊन गुन्हे दाखल करीत आहेत. श्रद्धा असावी मात्र अंधश्रद्धा नको. अशिक्षितांसोबत सुशिक्षित देखील या प्रकरणात अडकले आहेत. काहींना यात अन्याय अत्याचार सहन करावा लागणार. अनेकांनी अन्याय सहन केला मात्र न्याय मागण्यासाठी ठराविकच महिला पुढे आल्या. या प्रकरणाची चौकशी करून या खरासह अन्य त्याला सहकार्य करणाऱ्या सर्वांवर कारवाई व्हायला हवी अशी मागणी विविध महिला संघटनांनी केली आहे. महिला आपल्यावर होणाऱ्या अन्यायासंदर्भात तक्रार निराकरण करण्यासाठी तसेच दाद मागण्यासाठी ज्या महिला आयोगाकडे जातात त्याच आयोगाच्या प्रमुख अशा या भोंदूगिरी बाबाच्या दरबारात जात असत. त्यांच्याकडून काय अपेक्षा कराव्या असा संतप्त महिलांनी व्यक्त केला आहे. या भोंदू अशोक खरात विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. आणखी गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यावर कारवाई व्हावी अशी मागणी महिला संघटनांनी केली आहे. फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रामध्ये महिलांचा जो काही विकास, जी भरभराटी आहे ती वाखाणण्याजोगी आहे. आणि असं असताना ह्या खरात प्रकरणामध्ये ज्या आयोगाकडे महिला आपल्या समस्याच्या निराकरणासाठी एक आशा पूर्तीने पाहत असतात आणि अशा आयोगाच्या महिला जर कधी याच्यात सहभागी होत असतील अशा भोंदूगिरी आणि भोंदूच्या आश्रमशाळेमध्ये तर हे महाराष्ट्रासाठी कलंकित विषय आहे. आणि जनरली महिला ह्या भोंदूबाबांकडे मुलं होत नाही म्हणून जात असतात. तर माझ्या या माय माऊलींना, माझ्या या महिलांना कळकळीची विनंती आहे की जगात असा कुठलाही आश्रम नाही आणि जगात असा कुठलाही भोंदू बाबा नाही की ज्याच्याकडे मुलं होण्याचं औषध आहे. तर माझ्या माय माऊलींना मुलं होण्यासाठी मेडिकल सायन्सचाच आधार घ्यावा लागतो. म्हणून मी खास करून महिलांना एक संदेश देऊ इच्छिते की या जगाकडे तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून जोपर्यंत पाहत नाही तोपर्यंत तुमचं स्वतःचं आणि कुटुंबाचं कल्याण कधीच होणार नाही.